नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला मग आज एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। एक पातेलीमध्ये ग्लासभर पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 ते 4 विलायच्या क्रश करून टाकलेला आहेत। एक वाटीभर गूळ घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे। थोडंसं 1 चमचाभर तेल पण घेतलेलं आहे। मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे। या पाण्याला आता उकळ फुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। पाणी थंड झाल्यावरती त्याला गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि 1 वाटीभर रवा घालायचा आहे। तीळ पण टाकून घ्यायची आणि हे सर्व सारणला एकत्र करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे। परत त्यावर थोडंसं तेल घालून त्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। मळून घेतलेला गोळा काढून घ्यायचा आहे, त्याला परत मळून घ्यायचं आहे। असे छोटे छोटे थोडे लोळे तोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या ह्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। या पिठामध्ये मी याचे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्या 2 गोळ्यांमध्ये मी कलर टाकून घेतलेला आहे। एकामध्ये हिरवा कलर टाकून घेतलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतलेले आहेत। गोळे तयार केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तोडून मी पुरी तयार केलेली आहे आणि आता ह्या पुरींना आपण तळून घेऊ। खास करून ही रेसिपी लहान मुलांसाठी खूप छान आहे। मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही सुद्धा करून बघा। अशा पद्धतीने पुऱ्या फुगलेल्या आहेत। खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार केलेली आहे। पुरी आता तळून झालेली आहे। एका प्लेटमध्ये ही पुरी काढून घ्यायची आहे। जे कलर टाकलेले गोळे होते ते सुद्धा त्यांचे अशाच पद्धतीने गोळे करून आणि पुऱ्या लाटून घ्यायचे आहे। पुऱ्या लाटल्यानंतर त्या पुऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। होळीसाठी ही रेसिपी खास मी बनवलेली आहे। प्लीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा प्रकारे पुरी लाटून तळून घेतलेली आहे। अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फिश या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। अशा पद्धतीने पुऱ्या केल्याने पुरी कुरकुरीत और खुसखुशीत होतात। 3 प्रकारच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे।